नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या साहाय्याने आता 2 दिवसात 20,000 रुपये अनुदान देण्याचे फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांची मोठी घोषणा झालेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पेरणीच्या आधी 2 दिवस 20,000 रुपयेचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून देणार आहे. मग आता हे कोणत्या योजनेतून अनुदान तुम्हाला मिळणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर आणि तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील 2 दिवसामध्ये 20,000 रुपयेचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता लावलेली आहे. असला तरच तुम्हाला हे 20,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट व सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. काही ठराविक जिल्ह्यांमध्येच आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे आणि या 14 बँकांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. या 14 जिल्ह्यांची सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयेचा लाभ भेटणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसला आहे आणि या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला 100% 20,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. मग कोणकोणत्या पात्रता आहेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की बघा. आपण पाहूया कोणत्या अटी आहेत सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणती पात्रता आहे लावण्यात आलेली. चला तर बघूया. यामध्ये बघा, राज्यातील शेतकरी मित्र आहेत. PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, अशा योजनेचा लाभ घेत असाल तर म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतला असेल, तुम्ही नमो शेतकरीचा आणि PM किसान योजनेचा हप्ता घेतला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना नमूद करण्यात आलेला आहे. पेरणीच्या आधीच सरकारने पैसे देण्याचं का ठरवलेलं आहे? कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडासा हातभार लागावा, म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता लॉटरीच काढलेली आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सरकारने लावलेली आहे. फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे आणि तसेच कोणकोणती पात्रता लावण्यात आलेली आहे ते लगेचच सांगणार आहे. पहिला पात्रता सांगणार आहे म्हणजेच तुम्ही PM किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभार्थी असाल तर त्यानंतर दुसरी पात्रता अशा सांगण्यात आलेली आहे की तुम्हाला घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला लाभ घेता येतो. सगळ्यात महत्त्वाचं पात्रता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ते म्हणजेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे पुढेच लगेचच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता दुसरी पात्रता सांगणार आहे ती म्हणजे बघा, घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी पात्रता बघा, सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होत आहे. ती म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी पेन्शनधारक कोणीही नसावं. वडीलधार माणसं असेल, आई असेल, सरकारी नोकरीवर असेल, रिटायरमेंट आहे, अशा शेतकऱ्यांना हे पेन्शन मिळणार नाही. लवकरात लवकर हे 20,000 रुपयेचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच शेतकऱ्यांना सरकारचा हा लाभ घेता येतो आणि त्यानंतर हे अनुदान सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल, तुम्हाला हे पैसे मिळणार आहे ते तर तुम्हाला मित्रांनो पुढे सांगणार आहे, परंतु तुम्ही लक्ष देऊन या व्हिडिओचं पूर्ण माहिती घ्या. 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे देण्याचे काम करण्यात आलेलं आहे आणि 14 जिल्ह्यांमध्ये तर बघा, यानंतरची तिसरी पात्रता अशी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे
तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापाशी म्हणजे उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं जर उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. काही शेतकऱ्यांची उत्पादनं 5 लाखापेक्षा आणि 10 लाखापेक्षा जास्त आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचे खाते या 12 बँका म्हणजेच या 14 बँकामध्ये असणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं या बँकामध्ये खातं आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून पण येणार आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक मोठी गोष्ट सांगणार आहे, सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. फक्त 14 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत जिल्हे किंवा बँका. सर्व शेतकऱ्यांना या बँका किंवा या जिल्ह्यांची नक्की तपासणी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेलं आहे की कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये एवढे पैसे मिळणार आहेत. चला बघूया आपण. सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. चला तर बघूया पहिल्या बँकेचं नाव काय आहे. आपण पहिल्या बँकेचं नाव आहे इको बँक, दुसऱ्या बँकेचं नाव आहे इंडियन बँक, तिसऱ्या बँकेचं नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथ्या बँकेचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाचव्या बँकेचं नाव आहे कॅनरा बँक, सहाव्या बँकेचं नाव आहे युनियन बँक, सातव्या बँकेचं नाव आहे पंजाब नॅशनल बँक, सातव्या बँकेचं नाव आहे ICICI बँक, आठव्या बँकेचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक, नवव्या बँकेचं नाव आहे जिल्हा सहकारी बँक, 10व्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 11व्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, 12व्या बँकेचं नाव आहे स्टेट ऑफ इंडिया आणि 13व्या बँकेचं नाव आहे पोस्ट ऑफिस बँक. या सर्व बँकांमध्ये म्हणजेच या सर्व बँकामध्ये HDFC एक बँक राहिलेली आहे 14 नंबरची. या सर्व शेतकऱ्यांना या बँकामधून अनुदान नक्की मिळणार आहे. या 14 बँकांची नावे सांगितलेली आहेत. सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपण आता 14 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर, दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली, तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती, चौथ्या जिल्ह्याचं नाव आहे वाशिम, पाचव्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला, सहाव्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा, सातव्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ, आठव्या जिल्ह्याचं नाव आहे वर्धा, नवव्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर, 10व्या जिल्ह्याचं नाव आहे जालना, 11व्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड, 12व्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव आणि 13व्या जिल्ह्याचं नाव आहे बीड आणि 14व्या जिल्ह्याचं नाव लास्ट जिल्हा राहिलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच परभणी. त्या सर्व जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर 20,000 रुपयेचं अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याने PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच शेतकऱ्यांना लवकरात लवकर 20,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच लवकरात लवकर लाभ मिळणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.